नमस्कार. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण आणि मी वर्षा. आज मी तुमच्यासाठी एक मराठी कथा घेऊन आलेली आहे. त्या कथेचे नाव आहे जाको राके साईया. ही कथा तुम्ही नक्की ऐका. एका झाडावरती दोन पक्षी आनंदाने बसले होते. त्यांच्यावर येणाऱ्या संकटांची त्यांना कसलीही जाणीव नव्हती. एक संकट तर ते गिधाड होते. ते सतत आकाशात घिरट्या घालत होते. ते त्या दोन्ही पक्ष्यांना आपली शिकार बनवू पाहत होते. ते त्यांची शिकार करण्याची त्यांची इच्छा होती. हळूहळू गिधाड खाली येऊ लागत होते. कसलीही चाहूल त्या पक्ष्यांना न लागू देता गिधाड शिकार करणार होते. इकडे एका शिकाऱ्याची सुद्धा नजर त्यांच्यावर पडली होती, त्या गिधाडावरती. तो पण यांची शिकार करू पाहत होता. ते पक्षी डोक्यावरून उडणाऱ्या गिधाडाविषयी बेसावत होते. शिकाऱ्याने एका झाडाचा आडोसा घेत धनुष्यबाण लावला व कमान ओढली. निशाणा होते ते दोन्ही पक्षी. ज्या झाडाच्या आडोशाला शिकारी उभा होता, त्याच झाडाच्या मुळात एक साप राहत होता. जसा शिकाऱ्याने बाण ओढला तसा तो साप सावध झाला. तो साप हुशार होता. तो चतुर झाला. पण साप म्हातारा होता. म्हातारपणामुळे त्याच्या अंगामध्ये प्राण उरलेले नव्हते. त्याच्यामध्ये तेवढी शक्ती नव्हती. वर राहणारे पक्षी सुद्धा त्याची तब्येत जाणून होते. म्हणजे त्यांना या सापाची तब्येत चांगली नाही आहे, तो म्हातारा आहे हे त्यांना माहीत होते. या गोष्टीची त्या पक्ष्यांना जाणीव होती. सापाला न सांगता ते पक्षी त्याच्यासाठी काही ना काही खायला घेऊन यायचे व त्याला न सांगता झाडावरती ठेवून निघून जायचे. पक्षी त्या सापांची जेवणाची व्यवस्था करून द्यायचे आणि झाडावर ठेवून द्यायचे. तो साप मग खाऊन घ्यायचा. साप सुद्धा त्यांच्यावर वडिलांसारखे प्रेम करायचा. सापाने सुद्धा त्या पक्ष्यांना आजपर्यंत काही केलेले नव्हते आणि तो साप सुद्धा पक्ष्यांना प्रेम करत होता. त्याने शिकाऱ्याला बाण ओढताना पाहिले आणि त्याला भयंकर राग आला. त्या सापाला खूप राग आला, कारण त्याला वाटत होते की हे पक्षी आता मारल्या जाणार आहे. कारण तो दोन्ही बिचाऱ्या जीवांची हत्या करणार होता. सापाने त्या शिकाऱ्याच्या पायाचा चावा घेतला. हे सगळं पाहिल्याबरोबर त्या सापाला राग आला. त्या सापाने त्या शिकाऱ्याच्या पायाला जोराने चावा घेतला. यामुळे शिकारी जोरजोरात विळू लागला. शिकारी जोरजोरामध्ये ओरडू लागला, कल्ला करू लागला. कारण त्याला माहीतच नव्हते की माझ्या पायाला काय झाले. आणि त्याचा निशाणा चुकून त्या गिधाडाला लागला. पहा, त्याचा निशाणा चुकला आणि त्या गिधाडाला लागला. गिधाड जमिनीवर पडले. गिधाड सुद्धा त्या पक्ष्यांवर टपून बसले होते. इकडे शिकारी सुद्धा मरून पडला. दोघांचाही मृत्यू झाला. त्या पक्ष्यांना कळले सुद्धा नाही की नेमके काय झाले, नेमके इथे घडले काय आहे. तोपर्यंत साप आपले काम करून बिळामध्ये निघून गेला. सापाने चावा घेतला शिकाऱ्याला आणि तो चुपचाप आपल्या बिळामध्ये निघून गेला. यावरून हे सिद्ध होते की जर दुसऱ्याचे चांगले करायला गेलो तर शेवटी आपले सुद्धा चांगलेच होणार. कुठे ना कुठे देव आपल्याला आड येणार. पक्ष्यांनी सापाला मदत केली आणि सापाने सुद्धा पक्ष्यांची मदत केली. नेहमी चांगल्यासोबत चांगलेच होते. आपण जर दुसऱ्याचे वाईट सोचले, आपण जर दुसऱ्यांचा वाईट विचार केला तर आपले सुद्धा कुठे ना कुठे वाईट होते. ही गोष्ट मात्र नक्की. आपण दुसऱ्याचे चांगले सोचले, दुसऱ्याचं भलं सोचलं तर आपलं सुद्धा परमेश्वर भलं करतो, आपलं सुद्धा चांगलं करतो. माझी कथा तुम्हाला आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन कथा ऐकत जा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. नमस्कार.